नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच MIDC यांच्या अंतर्गत जे 802 पदांसाठीची सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे, या भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचं सूचनापत्रक आज जारी करण्यात आलं आहे. यानुसार पाहू शकता, NCL म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करताना उमेदवारांना ज्या अडचणी येत आहेत, या अडचणींचं स्पष्टीकरणासंबंधात हे सूचनापत्रक आहे. पाहू शकता डिटेलमध्ये. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत हे सूचनापत्रक जारी करण्यात आलं आहे. यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती सन 2023 अंतर्गत गट अ, गट ब आणि गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गातील 802 पदे भरण्याबाबत 14 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने महामंडळाच्या संकेतस्थळावर विकल्प सादर करण्याबाबतचे उपरोक्त संदर्भीय सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर विकल्प सादर करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून विकल्प सादर करायचा कालावधी दिनांक 3 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024 असा आहे. उमेदवारांना विकल्प सादर करण्याकरता उपलब्ध लिंकच्या विकल्पामध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट NCL या कालावधी 2026 पर्यंतचा आहे. त्या अनुषंगाने विकल्प सादर करणाऱ्या ज्या उमेदवारांकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची वैधता 2027 पर्यंत आहे, त्या अशा उमेदवारांना उपलब्ध असलेल्या लिंकच्या विकल्पामध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा कालावधी 2026 असा निवडण्यात यावा. याबाबत विकल्प सादर करणाऱ्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर पाहू शकता, जे विकल्प सादर करणारे जे उमेदवार आहेत MIDC भरती अंतर्गत, यांना NCLचा जो कालावधी आहे 2027 असेल, तरी सुद्धा तुम्ही 2026चा जो कालावधी आहे हाच सिलेक्ट करायचा आहे. अशा संदर्भातलं महत्त्वाचं स्पष्टीकरण सूचनापत्रक MIDC यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आलेलं आहे. याची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डिटेलमध्ये चेक करू शकता. त्याचबरोबर या भरती संदर्भातले अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.